मराठी माणूस व्यवसायात उतरला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे आणि त्याचा आटके पार झेंडा लागला पाहिजे असं प्रत्येक जण आपण बोलतो. फक्त आपण बोलण्यापुरत्याच आहोत का? अरे हॉटेल भाग्यश्री मालक या ठिकाणी आठवड्याभर काम करतात आणि त्यातील एकच दिवस सुट्टी घेतात फक्त. आणि त्याच सुट्टीच्या दिवशी काय बांडगुळांनी त्या ठिकाणी येऊन तोडफोड केली. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आणि आमच्या या भीमानगर पशी या ठिकाणी एक वडापावचा गाडा आणि एक बिहारवाल्याचं स्वीट होम आहे आणि त्या स्वीट होमच्या दुकानात कधीच भांडण नसतंय आणि वडापावचा गाडा हा मराठी माणसाचा आहे. त्या ठिकाणी आठवड्यातून 2 ते 3 वेळा फक्त मराठी माणूसच त्या ठिकाणी भांडणं खेळतो. आणि त्या ठिकाणी बिहारवाल्याच्या स्वीट होम पशी जर यावेळेस काही वेळेस गर्दी झाली, कुठं भांडण थोडंफार पेटलं की हे ती बाहेरचा आलेला का जगायला, त्याला कशाला काय का म्हणताय, आला का गप्पा गेला का? अरे भांडगोळानं तुमच्यात एवढाच दम असेल तर बिहारवाल्यांना लावा ना बाहेर, मराठी माणसाला कशाला